जगभरातील अर्थतज्ञांनी या मॅजिक फॉर्म्युलाचा अभ्यास केला. वेगवेगळ्या स्टॉक मार्केटमधील कंपन्यांसाठी वापरला गेला. अनेक अभ्यासकांना हा फॉर्म्युला उपयुक्त वाटला, विशेषतः ज्यांना कंपनीचं टेक्निकल ॲनालिसिस वाचायला जमत नाही किंवा आवडत नाही असं म्हणा, त्यांना हा मॅजिक फॉर्म्युला एक वरदान ठरला. नमस्कार मित्रहो, आज आपण पाहणार आहोत प्रॉफिट देणारे स्टॉक शोधण्याचा जादुई फॉर्म्युला. मित्रहो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जवळजवळ 5200हून अधिक कंपन्या रजिस्टर आहेत आणि आपल्याला यातील चांगले प्रॉफिट देणारे स्टॉक शोधायचे आहेत. हे काम म्हणजे फारच गुंतागुंतीचं, अनेकांना न आवडणारं. जोएल ग्रीनब्लॅट यांनी हेच ओळखून मॅजिक फॉर्म्युला इन्व्हेस्टिंगचा एक शास्त्रशुद्ध परंतु सहज सोपी पद्धत तयार केली. कोण आहेत हे जोएल ग्रीनब्लॅट? सांगतो, सर्व काही विस्ताराने सांगतो. फक्त माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जोएल ग्रीनब्लॅट हे अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर, हेज फंड मॅनेजर, जगप्रसिद्ध इन्व्हेस्टर, रायटर आणि बरंच काही. एकूणच जोएल ग्रीनब्लॅट हे स्टॉक मार्केटमधील मोठं प्रस्थ आहे. जोएल ग्रीनब्लॅट यांनी गुंतवणुकीचं एक तंत्र शोधून काढलं. या तंत्रामुळे स्टॉक मार्केटमधील स्वस्तातल्या परंतु जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या तसंच भांडवलाचा सर्वाधिक परतावा देणाऱ्या कंपन्या शोधण्यात त्यांना यश आलं. अनेक वर्षे त्यांनी हे तंत्र यशस्वीपणे वापरलं आणि अमाप नफा कमवला. जोएल ग्रीनब्लॅट यांनी स्टॉक मार्केटवर अनेक पुस्तके लिहिली. त्यातील एक पुस्तक आहे द लिटिल बुक दॅट बीट्स द मार्केट. या पुस्तकात त्यांनी गुंतवणुकीच्या या तंत्राची ओळख करून दिली आणि या तंत्राला मॅजिक फॉर्म्युला इन्व्हेस्टिंग हे नाव दिलं. जगभरातील अर्थतज्ञांनी या मॅजिक फॉर्म्युलाचा अभ्यास केला. वेगवेगळ्या स्टॉक मार्केटमधील कंपन्यांसाठी वापरला गेला. अनेक अभ्यासकांना हा फॉर्म्युला उपयुक्त वाटला, विशेषतः ज्यांना कंपनीचं टेक्निकल ॲनालिसिस वाचायला जमत नाही किंवा आवडत नाही असं म्हणा, त्यांना हा मॅजिक फॉर्म्युला एक वरदान ठरला. मॅजिक फॉर्म्युला एकदा समजून घेतला की आपणही चांगले प्रॉफिट देणारे स्टॉक शोधू शकाल. त्यात पैसे गुंतवून पुढील 2-5 वर्षात भरभक्कम प्रॉफिटही कमवू शकाल. दुसरं असं की या तंत्राचं नाव जरी मॅजिक फॉर्म्युला इन्व्हेस्टिंग असं असलं तरी यात काही जादू नाही. हा एक सिम्पल रूल बेस्ड गुंतवणुकीचा फॉर्म्युला आहे. यासाठी लागणारी सर्व माहिती, रेशो हे पब्लिक डोमेनवर फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. आपण फक्त त्याची अंमलबजावणी करायची आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करायची. एवढं सोपं आहे हे. मित्रांनो, हा फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या 5 पायऱ्या पूर्ण कराव्या लागतील. आता सक्सेस पाहिजे तर थोडंसं वर्क करावं देखील लागेल, कारण सक्सेस हा शब्द फक्त डिक्शनरीमध्ये वर्कच्या आधी येतो, प्रत्यक्ष व्यवहारात नाही. तर पहिली पायरी, एस्टॅब्लिश ए मिनिमम मार्केट कॅपिटलायझेशन. आपल्यालाही ठाऊक आहे मार्केट कॅपिटलायझेशन किंवा मार्केट कॅप म्हणजे ओपन मार्केटमधील कंपनीची किंमत. सर्वसाधारणपणे मार्केट कॅपचे 3 प्रकार आहेत: लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप. मॅजिक फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याला हव्यात लार्ज कॅप टू मिड कॅपमधील कंपन्या आणि ह्या कंपन्या आपल्याला मिळतील BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 200मध्ये. ह्या पहा. आता दुसरी पायरी, BSE 200मधील बँका, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ह्या कंपन्या मॅजिक फॉर्म्युलासाठी वगळायच्या, म्हणजे ह्या कंपन्या घ्यायच्या नाहीत. पुढील तिसरी पायरी, ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. प्लीज लक्ष देऊन ऐका मित्रांनो. आता आपण कंपनीचा अर्निंग यील्ड निश्चित करण्याचा फॉर्म्युला पाहणार आहोत. अर्निंग यील्ड म्हणजे अर्निंग पर शेअर डिवायडेड बाय शेअरची चालू किंमत. अर्निंग यील्डमुळे आपल्याला समजू शकतं की प्रत्येक शेअरमागे आपण किती कमवणार आहोत. अर्निंग यील्ड जर 8% असेल तर याचा अर्थ आपण गुंतवलेल्या प्रत्येक 100 रुपये मागे 8 रुपये कमवणार आहोत. एखाद्या कंपनीचं अर्निंग यील्ड जर वर्कआउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला अर्निंग यील्ड इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय एंटरप्राइज व्हॅल्यू. आता EBIT म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस. एखाद्या कंपनीचं प्रॉफिट मोजण्याचं हे एक मोजमाप आहे.
एंटरप्राइज व्हॅल्यू म्हणजे टोटल व्हॅल्यू ऑफ कंपनी. सारांश, तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला प्रत्येक शेअरमागे किती उत्पन्न मिळू शकतं हे आपण निश्चित करणार आहोत. चौथी स्टेप ही देखील महत्त्वाची स्टेप आहे मित्रांनो. एखादी कंपनी भविष्यात किती परतावा म्हणजे रिटर्न्स देऊ शकते याचा अंदाज आपणास घ्यायचा आहे. हे शोधण्याकरता फॉर्म्युला आहे ROC इज इक्वल टू EBIT डिवायडेड बाय नेट फिक्स ॲसेट प्लस वर्किंग कॅपिटल. आता ROC म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल म्हणजेच भांडवलावरील परतावा. आता EBIT म्हणजे अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस, जे आधी सांगितलं तसंच. EBIT हे एखाद्या कंपनीचा प्रॉफिट मोजण्याचं एक मोजमाप आहे. डिवायडेड बाय नेट फिक्स ॲसेट म्हणजे कंपनीची प्रॉपर्टी, मशीन्स, इक्विपमेंट वगैरे, प्लस वर्किंग कॅपिटल म्हणजे करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटी, हे वर्किंग कॅपिटल. आता EBIT भागिले नेट फिक्स ॲसेट प्लस वर्किंग कॅपिटल याचं उत्तर त्या कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल किती आहे ते येईल. मित्रहो, आपल्या लक्षात आलं असेल मॅजिक फॉर्म्युला इन्व्हेस्टिंगमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर अर्निंग यील्ड म्हणजे प्रत्येक शेअरमागे किती उत्पन्न आहे याची निश्चिती करणे. दुसरं रिटर्न ऑन कॅपिटल म्हणजे गुंतवलेल्या भांडवलावर भविष्यात कंपनी किती परतावा देऊ शकते हे ठरवणे. व्हिडिओच्या शेवटी एखाद्या कंपनीचं अर्निंग यील्ड आणि ROC ही इंटरनेटवर कसं शोधायचं हे सांगणार आहे, तेव्हा शेवट चुकवू नका. पाचवी पायरी, शेवटची पण महत्त्वाची. BSE 200मधील बँका, इन्शुरन्स, फायनान्शियल सर्व्हिसेस, पब्लिक सेक्टरमधील कंपन्या वगळून आपल्या बजेटप्रमाणे 15 ते 20 कंपन्या निवडायच्या. त्यातील एक लिस्ट करायची, त्यांची एक लिस्ट करायची. प्रत्येक कंपनीच्या नावासमोर अर्निंग यील्ड आणि ROC असे 2 कॉलम करायचे. प्रत्येक कंपनीचे अर्निंग यील्ड आणि ROC तिथे लिहायचं. ज्या कंपनीचं दोन्ही सर्वाधिक त्याचा पहिला नंबर, नंतर दुसरा, असा क्रम ज्या कंपन्या आपण निवडल्या आहेत त्यांना लावत जायचं. हायेस्ट रँक ज्या कंपन्यांचा आहे त्यात गुंतवणूक करायची. मित्रांनो, आता तुमच्या मनातला प्रश्न, अर्निंग यील्ड आणि ROCसाठी लागणारा डाटा कुठून मिळवायचा, बरोबर ना? काळजी करू नका, नेटवर अनेक वेबसाईट्स आहेत. गुगल सर्चवर जाऊन कंपनीचं नाव, अर्निंग यील्ड आणि मॅजिक फॉर्म्युला किंवा ज्युएल ग्रीन ब्लॅट हे नाव टाकलं की आपल्याला रेडीमेड त्या कंपनीचं अर्निंग यील्ड आणि ROC मिळतं. आहे ना सोपं? मित्रांनो, हा फॉर्म्युला केवळ लाँग टर्म गुंतवणुकीसाठी वापरायचा आहे आणि हे एक टूल आहे, हेही लक्षात ठेवा. योग्य गुंतवणूक करा, संयम धरा. पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओला जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.